चौकार षटकार आक्रमण करतो ऑन साइडला, मात्र येईल या वेळेला चौकार, 4 धावा मिळतील. आपण धन्यवाद देऊया डीजे जयेश. आतापर्यंत 4-6-4 राजेश भोईरने 3 चेंडूचा सामना केला. कमालीची सुरुवात. तुमच्याकडे आश्वादायक सुरुवात होणं संघ हितासाठी महत्वाचं असतं आणि आता राजेश भोईर चेंडू काहीसा खाली राहिला, ड्राईव्ह करतो मिड विकेट वळून क्षेत्ररक्षकाला चेंडू पकडेल. 2 धावेसाठी प्रयत्न, अपील मध्ये उत्साह, व्हेरी क्लोज. आणि आता आपण पाहूया तिसऱ्या पंचांची इथे मदत घेतली जाईल. वल्लभची फील्ड तिथे आपण जरूर पाहतोय. धाव उचलण्याची तयारी. तर नेक्स्ट मॅच दोन्ही संघ दाखल झालेत आम्हाला पाहायला मिळते. जे आपल्याला पाहायला मिळाला तेवढी चांगली सार्थ देणारी आपल्याला चांगली क्षेत्ररक्षणाची रणनीती पाहायला मिळाली. पहिला गडी बाद झाला जो गोलंदाजांना नडणारा होता राजेश भोईर. राजेशने सुरुवात चांगली करून दिली. 4 चेंडूमध्ये 15 खेळला. सलामीवीराचं योगदान फास्ट क्रिकेटमध्ये कसं असावं ते दाखवून दिलं. आपण पाहिलं असेल रुद्र 11 भातानपाडा संघानं, रुद्र विरांश 11 भातानपाडा संघ आज खेळतो आणि स्वर्गीय उमेश आत्माराम पाटील 11 वल्लभ हा संघ इथे खेळतोय. परेश पाटील असतील, चेतन पाटील यशस्वी नाईट स्पर्धेचे ते आयोजक सुद्धा आहेत आणि आज वल्लभ बी संघ इथे खेळतोय. जगन्नाथ पहिले षटक हाताळतोय. धावा दाफलकावरती एकूण धावा आपण पाहिल्या 15 आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेटनं लो फुल टॉस चेंडू कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. इनसाइड सर्कल मिडॉन कडे क्षेत्ररक्षक सज्ज वल्लभ कडून चांगला प्रयत्न इथे केला जाईल. आघाडी मिळवणं हा प्रयत्न असेल. 4 षटकं जेव्हा तुमच्या वाट्याला येतात तेव्हा चांगली सुरुवात असावी, आल्हादायक असावी, प्रसन्न असावी, चांगला आगाज करावा. आणि इथे राजेश भोईरनं जो आगाज केला संघासाठी तो वैयक्तिक 15 खेळला आणि आता जयेश भोईर गेलाय क्रमांक 3 वर. जेव्हा संघनायकाशी आम्ही मगाशी संपर्क साधला ते आता सिच्युएशन पाहून ऑर्डर डिसाइड करणार. खराब चेंडूला चोख पनिशमेंट आणि हा नो बॉल येईल. हा दणदणीत षटकार. चेंडू चोख प्रत्युत्तर, नो बॉल, फ्री हिट आणि हा बेनिफिट. धावा धावफलकावर 23 रन्स. जयेशनं डावाची सुरुवात चांगली केली. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न जरूर आपण इथे पाहिला असेल. जिथे संघ पुढे सरकेल नक्की आपण पाहतोय. संघाची धावसंख्या. नरेंद्र मात्रे पेनवरून ही स्पर्धा पाहतात. रोमन ट्रॉफी आणि त्यांच्याकडून शुभेच्छा आलेत. नरेंद्र मात्रे आवास बँकचे ते मॅनेजर्स आहेत, त्यांनी शुभेच्छा दिल्या त्या स्पर्धेला.
त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. आतापर्यंत पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि एकूण धावा धावफलकावरती 23. एक गडी बाद जिथे आपण पाहतोय भातानपाडा संघाविरुद्ध 2 आत करताना स्वर्गीय उमेश आत्माराम पाटील वलब्बी. एंड ऑफ दी ओव्हर 23 धावा, एक गडी बाद, 4 षटकांचा 2 विनर्स मध्ये होणारा सामना. यस जयेश. डीजे अजयेश सर्वांचं मंत्रमुग्ध लक्ष वेधताना हिवाळ्याचा ऋतू सुद्धा, मात्र आज थंडीची चाहूल सायंकाळ नंतर असते, थंडगार हवा असते, मात्र आज उन्हाचा तेवढा तीव्र झटका आपण पाहतो. दुसऱ्या फेरीतील पहिली झुंज आपण पाहतोय. चांगला मनसुबा होता जेव्हा राजेशनं चांगली सुरुवात करून दिली आणि आता गोलंदाज आलाय निशान पाटील. मॅचकडे लक्ष वेधूया. चांगली पायाभरणी करावी लागेल. द्विधा मनस्थिती, ते क्रिकेटमध्ये ही मनस्थिती नसावी. तुमचा माइंडसेट असावा, चाणक्य रणनीती तुमच्याकडे असावी. नामांकित खेळाडू प्रत्येक संघामध्ये आणि ग्रामीणचं वैभव आपण सातत्याने त्यांच्याकडून पाहत असतो. आणि आता आपण पाहूया स्वर्गीय उमेश आत्माराम पाटील संघ वलब्बी गोलंदाजी करतो. टॉस जिंकल्यानंतर संघनायकाने पहिली पसंती दिली. अंतर्वर्तुळामध्ये सुद्धा काही क्षेत्ररक्षक कमालीचं कामगिरी करताना मात्र इथे अप्रतिम प्रभावी षटक होणं संघासाठी महत्त्वाचं. एंड ऑफ दी ओव्हर 23. एक गडी बाद. बॅटिंग करतोय तो रुद्रविराज 11 भातानपाडा. टोटल रन्स पाहूया. एकूण धाव फलकावर 23. लाईन पाहिली. स्लोअर वन चेंडू दूरवरून क्षेत्ररक्षक येतोय. जरूर प्रयत्न करत असताना आपण पाहिलं असेल अमन पाटील, क्षेत्ररक्षक तिथे होता वलभचा अमन, आणि कुठे का होईना चेंडू अडवण्याचा प्रयत्न सुरू झालाय. सेकंड मॅच आपण जरूर पाहिली. त्यानंतर ही थर्ड मॅच, सेकंड राऊंड मधील पहिला 2 विनर्स. यानंतर आपण आणखीन 2 संघ उपस्थित झाले, जरूर त्याची माहिती सुद्धा आपण देऊया. तर सेकंड ओव्हर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज वलभकडून संघाचा डाव तो सांभाळतोय, धावा वाचवण्याचा प्रयत्न करतो, मात्र एका बाजूला हवाय तो धावांचा धावफलक सुरू ठेवावा, आक्रमण करावं, मोठे फटके खेळावे हा प्रयत्न करताना आपण जरूर पाहूया. जिथे फलंदाजी करत असताना आपण जरूर पाहणार सुधीर मुकादम आणि जयेश भोईरला. राऊंड विकेट हा फटका जरूर दूरवर, क्षेत्ररक्षक तैनात आहे, गॉन कॅच आणि बॅट्समन कॅच आउट, आणि इथे धक्का जरूर मिळेल. 2 गडी बाद. सुधीर मुकादम आउट. 2 गडी बाद. एकूण धावा धावफलकावर 25. भातानपाडा. तर काही चेंजेस आहेत, जरूर आम्हाला रोहित माहिती देत असताना डोंगऱ्याचा पाडा आणि भिंगारवाडी यांच्यामध्ये होणारा तिसरा सामना. काही चेंजेस आम्ही जरूर माहिती देण्याचा प्रयत्न करू. क्रिकेटमध्ये तुम्हाला सावधानत्व असावं लागतं, संयम तुमच्याकडे असावा लागतो. क्रिकेटमध्ये तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींना महत्त्व द्यावं लागतं. तर डोंगऱ्याचा पाडा आणि त्यांच्या विरुद्ध भिंगारवाडी या संघाने रेडी राहायचे. अमित म्हात्रे सर, सिद्धू पाजी आमच्या समोर जॉईंट झालेत, जरूर आज ते सुद्धा सर्वांना मंत्रमुग्ध करतील. रखरखत्या उन्हामध्ये 1:08 झालेत आणि आता धाव फलकावर पाहूया आपण. एकूण धावा येत्या 25. 25 रन्स वलभ विरुद्ध सामना पाहतोया भातानपाडा. राऊंड विकेट. हा चेंडू लाईन पाहिली, डीप कडे जरूर खेळला, क्षेत्ररक्षक तिथे सज्ज, मिसफील्ड होता, आमच्या थोडा नजरे आड, मात्र इथे आपण जरूर पाहूया गुड फिल्डिंग. क्षेत्ररक्षण जर तुमच्याकडे कमालीचा असेल तर ती तुमची ताकद असते. गोलंदाजांची ताकद म्हणजे क्षेत्ररक्षणाने जर चांगली साथ दिली तर ते प्रभावित करतात. मात्र या वेळेला आपण इथे पाहिलं तर नक्कीच क्षेत्ररक्षण चांगलं होते. गोलंदाज पुन्हा एकदा निशान पाटील.
लाईन पाहिली, रिव्हर्स अटेम्प्ट केला, डीप बॅकवर्ड पॉइंटला पंच इशारा करतील. आता फटकेबाजीला सुरुवात. ट्रेडेक्स ॲप ट्रेडिंग करू शकता तुम्ही घर बसल्या. माझं प्रेडिक्शन तुम्ही देऊ शकता. आणि बऱ्याच वेळेला आपण म्हणत असतो की हा संघ जिंकेल, तो संघ जिंकेल, तर तेच तुम्हाला फक्त ट्रेडेक्स वरून करायचं आहे. लिंक तुम्हाला युट्यूब लाईव्हच्या बायोमध्ये दिलेली आहे. जयेश सर्वांना लक्ष वेधून घेताना फुटवाचा वापर आक्रमण करतो. डीप कडे क्षेत्ररक्षक नक्की आणि तिथे मिळणार सिंगल. एकने धाव फलक पुढे सरकेल. बॅटिंग करताना आम्ही पाहतोय भातानपाडा संघ. आज भंगारपाडा असेल, पनवेलमध्ये अनेक ठिकाणी स्पर्धा सुरू आहे. राजीव गांधीच्या मैदानावर स्पर्धा सुरू आहे. डे मध्ये आम्ही पाहतोय अनेक 5 ते 6 ठिकाणी आम्ही डेच्या भव्य दिव्य स्पर्धा पाहायला मिळतील. मात्र आज आपण पाहतोय रोमन ट्रॉफी स्वर्गीय नामदेवबुवा पाटील स्मृती चषक जय बामदेव क्रिकेट संघ पाली आयोजित ही स्पर्धा. निशांत पाटील भातानपाडा संघ. खोलवरचा चेंडू, उत्साह पाहायला मिळाला. दबाव तंत्राचा वापर. पहिल्या षटकामध्ये 23 आल्या आणि आता हे षटक समाप्त झाले. 2 षटकानंतर आता आपण एकूण धावफलकावर पाहूया 32. दोन षटकानंतर आता धावा आपण पाहिल्या तर टोटल रन्स 32 रन्स. 2 षटकानंतर 32. सामना चुरशीचा होणार, कमालीचा होणार. सामना एकतर्फी होणार. सामन्यामध्ये रंगत निर्माण होणार, चुरस निर्माण होणार. जरूर इथे पाहूया. आणि आता थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. गोलंदाजी मार्कवर आलाय संघाचा अष्टपैलू खेळाडू तो प्रवीण. ऑन साइडला डीप कडे मिसफील्ड आणि याचा फायदा स्वीप करतोय. स्वीपर नॉट पिकअप. क्षेत्ररक्षकाला हा चेंडू पकडता आला नाही आणि हा फटका पाहायला मिळाला. चौकार. पाहायला मिळेल. पुरस्कर्ते अद्विक इंटरप्राइजेस अँड इंजिनियर्स, सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर शिवकरचे युवा यशस्वी उद्योजक वैभव ढवले यांचा आम्ही धन्यवाद देतोय. शाईन बाईक आहे, मगाशी रोहितने सांगितले त्याची प्राइस आहे 75,000 आणि स्टार्टर सुद्धा आहे. मॉडिफाय ही गाडी आपण पाहतोय. कोण असेल मालिकावीर. लाईन पाहिली, मिस टायमिंग. मात्र चेंडू लॉंग स्टॉपला बॅटच्या स्वरूपानं पंचाने इशारा केला, मिळेल हा चौकार. मॅच कडे आपण वळतोय. 2 चेंडूवर 2 चौकार आले. विजय मुकादम चांगला खेळतोय. तर नक्कीच खराब क्षेत्ररक्षणाचा प्रत्यय जरूर आला. मिसफील्ड वलप कडून या चुका रोखणं महत्वाचे आणि क्षेत्ररक्षणाची परतफेड जरूर पाहायला मिळेल. नक्कीच येईल चौकार. काही खेळाडू आहेत का बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बसलेत, पडद्याच्या आतमध्ये. प्लीज प्लीज रिक्वेस्ट आहे. अडथळा निर्माण होता कामाने, असं कृत्य होता कामाने. पडद्यावर बसलेत, पडद्यावर बसू नका.
थोडी रिक्वेस्ट आहे, दिलगिरी व्यक्त करेन. लाईव्ह सूर्य, लाईव्हला अडथळा होता कामा नये. दक्षता घ्या. आपण पडद्याच्या पुढे बसलेत त्यांनी मागे बसा. पुढे बसलेत त्यांनी मागे बसा. सावली भरपूर आहे, स्वच्छ वातावरण आहे, निसर्गरम्य सावली सुद्धा तुम्हाला आहे बघा. समोर वृक्षवल्ली सुद्धा आहे, तुम्ही तिथे बसून आनंद घेऊ शकता. धन्यवाद. नेक्स्ट बॉल. क्षेत्ररक्षक चूक करतात आणि प्रवीणला ही ठरते डोकेदुखी. क्षेत्ररक्षकाकडून जर अशा चुका झाल्या ना तर थोडा कॉन्फिडन्स लूज होतो आणि तिथे गोलंदाजी करत असताना जो दबाव निर्माण करायचे तिथे कॉन्सन्ट्रेशन गोलंदाजाचं थोडंसं हलतं. आणि आता धाव फलकावर 44. लाईन पाहिली, फुटवर्क बनवला, डीप बॅकवर्ड पॉइंट कडे आपण चेंडू जरूर पाहिलाय आणि येईल हा चौकार, दणदणीत चौकार. तर ट्रेडेक्स वरून करायचं आहे. लिंक तुम्हाला युट्यूब लाईव्हच्या बायो मध्ये दिलेली आहे आणि तिकडे जाऊन ट्रेडेक्स ऍप डाउनलोड करा, तिथे मॅच येईल. सुंदर जयेश सर्वांना खुश करतो. आज समोर आपण पाहतोय कलावंती दुर्ग आहे, जो महाराष्ट्रामधील नामांकित ट्रेकर्ससाठी ओळखला जातो. माची प्रबळ सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आणि अगदी काही दिवसापूर्वी आम्ही एक दुःखद घटना तिथे पाहिली. एक नवविवाहित जोडपं तिथे आलं होतं ट्रेकिंगसाठी आणि त्या प्रेमिकेला तिथं सेल्फी काढण्याच्या नादामध्ये प्राण गमवावा लागला. एवढा हा भयानक ट्रेकर्स पॉइंट म्हटलं जातं कलावंती, अर्थातच माची प्रबळगड. तर सानिया डीजेच्या आम्ही पाहतोय फेमस डीजे ऑपरेटर डीजे नितीन यांचे इथे आगमन झाले. आज 2 ठिकाणी प्रचंड दबाव आहे आणि संध्याकाळी संपूर्ण टीमला घेऊन 30% नियोजन करायचं, हा प्रेशर सुद्धा त्यांच्यावर आहे आणि त्यांचे इथे आगमन झाले. डीजे नितीन वेलकम करूया. प्रवीण षटक क्रमांक 3 पाहतो, महागडा ठरला. 4 चौकार आले. एकूण धावा फलकावरती गुणसंख्या पाहिली तर 48 रन, 48 धावा. रिवास अटेम्प, स्विच हिट करतोय, जसा मला खेळायचं तसाच खेळतोय आणि येतोय हा चौकार, दणदणीत. 50 रन्स कंप्लीट बॅटिंग करताना रुद्रविराश 11 बातानपाडा. टोटल रन्स 52 रन्स ऑन बोर्ड. खूप लोकप्रिय झालेलं सॉन्ग ऐकवताना डीजे जयेश, सर्वांच्या मनावर या बाळ्या सिंगरनं अधिराज्य केलं. आदिवासी समाजाचा सिंगर सर्वांना सोडून गेला, मात्र अजूनही आपल्या गीताच्या माध्यमातून आपण जरूर स्क्रीनवर पाहतोय. ट्रेडेक्स ॲप जिथे आपण जरूर पाहतोय, बेटिंग करू शकता. काय झालं तिथे? काहीच नाही झालं. थोडं 30% असं आज होईल, लक्ष देऊ नका. बघा छोट्यानी मोठ्याना तिथे जरा आपण पाहतोय थोडं जोक्स आहे. माणसाला राग आल्यानंतर तर जरा मटण भाकरीचा आम्ही पाहतोय स्टॉल सुद्धा आहे. अगदी घरगुती मसाले सुद्धा आपण पाहतोय, घरगुती डिश 31 आहे. हरेश शेळके यांच्याकडून मटण भाकरीचा आस्वाद तुम्हाला 31चा. विनोद पाटे का बुक करा बोलतात ते नक्कीच. 4th ओव्हर समीर, एकूण धावा दाफलकर 52, 52. गोलंदाज समीर आलाय, समोर खेळेल फलंदाज पाहूया. विजय मुकादमनं आज खुश केलं, तब्बल त्याच्या बॅटमधून 6 आपण चौकार पाहिलेत. आक्रमक पवित्रा क्षेत्ररक्षक चूक करताना आज वलभचं क्षेत्ररक्षण खराब झालं, मात्र इथे बघा धावेसाठी संघर्ष. क्षेत्ररक्षण जर खराब झालं ना तर तो क्रिकेट चांगला पाहायला मिळत नाही. आपलं पावित्र्य जर मैदानावर दाखवायचं असेल तर क्षेत्ररक्षण चांगलं होणं महत्त्वाचे. 53 आला 1 धावेनं. समोर आता स्ट्रायकर एंडला केलेलं बॅटिंग करताना आपण पाहतो रुद्रविराश 11 भातानपाड्याचा फलंदाज विजय मुकादम. विजय मुकादम काय भन्नाट खेळलाय, 6 चौकार पाहायला मिळाला. जबरदस्त फलंदाजाचा विस्फोटकपणा किती महत्त्वाचा असतो ते त्याने त्याचं प्रांगणामध्ये रूप धारण केलंय. ऑन साइडला स्वीप करते, ओ स्टायलिश फटका, आपली टॅलेंट टेक्निक दाखवली. या चौकाराने संघ स्कोर मूव्ज ऑन, संघ पुढे सरकेली. डीजे जयेशला वेळ देऊया.
धावांची बरसात करताना 7 चौकार, जरी षटकार ना आले तरी चौकार मारणं ही कला आहे. स्विच हिट. हा चेंडू डॉट बॉल. एकूण धावा धावफलकावर आपण पाहतोय संघ पोहोचलाय 57 धावा. 57 ऑन बोर्ड. गडी बाद झालेत आतापर्यंत 2. जयेश भोईर 4 चेंडूचा सामना केला, 7 वर खेळतोय. विजय मुकादमने 7 चौकार दाखवले. तो स्ट्राईक रेंजला ड्राईव्ह करतोय दूरवरून, लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक जरूर येतील, चेंडू पकडतील. आपण पाहतोय जगन्नाथ पाटील यांना तिथे 2 धावा वेगाने पूर्ण केल्या. आउटफील्ड मध्ये वेग या काही ठिकाणी चेंडू थांबतो, मात्र जर तुमचे फटके वेगवान असतील तर मैदानमध्ये आउटफील्ड सुद्धा तेवढा वेग आहे. एकूण धावा पाहूया धावफलकावर. 4 चेंडू संपलेत. रिमेनिंग 2 बॉल्स लेफ्ट. फुटवाचा वापर मिस. तर टॉस साठी तर कंटिन्यू असेल रिडगर आणि हरिग्राम. हरिग्राम. काल रिडगरला आम्ही पाहिलं वलप नाईट मध्ये, काल हरिग्रामला पाहिलं डे स्पर्धा राजीव गांधीला. दोन्ही संघ तुफान फॉर्म मध्ये आहेत. हा फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न डीप कडे, क्षेत्ररक्षक गॉन कॅच आणि बॅट्समन आउट. टोटल रन्स पाहूया. एंड ऑफ द ओव्हर, एंड ऑफ द इनिंग. पहिलं सत्र खेळ समाप्त झाला आणि एकूण धावा धावफलकावरती 59 करायचे विजयासाठी. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा वलपची आपण कामगिरी पाहिली. समीरने दिल्या 5 धावा. गुड. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा एकदा कौतुक करूया समीरचं. गुड बॉलिंग. समीर चांगली गोलंदाजी केली. फक्त 7 दिल्या. मागच्या सामन्यामध्ये त्यांनी 5 केल्या. मात्र जी बॅटिंग पाहिजे होती, संघनायकाला जो टार्गेट पाहिजे होता तो आपण जरूर पाहिला असेल. रुद्र विरांश 11 भातानपाडा संघानं टार्गेट सेट केले. 60 धावांचा टप्पा ओलांडलाय आणि आता आपण दुसऱ्या अंकाकडे जरूर वळणार आहोत. अमित म्हात्रे सर सिद्धू पाजी जॉईंट होतील. 200 कॅलरीज घेऊन आलेत ते आणि आता दुसऱ्या अंकामध्ये जरूर ते जॉईंट होतील. तर टॉस होणारे रिडगर. चला या टॉस साठी या. रिडगर, टीम नेम रिडगर आणि त्यांच्या विरुद्ध हरिग्राम. आपण जरूर सामना पाहणार आहोत. एकांश विभागातील हे दोन्ही संघ आपल्या विभागातील आहेत. रोमन ट्रॉफी संघनायक आले असेल तर टॉस साठी आपण लगेच यावं. रिडगर आणि हरिग्राम. तमाम क्रिकेट रसिकांचं रोमन ट्रॉफीच्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करूया. अमित म्हात्रे सर, आज 31 आहे, वर्षाचा शेवटचा दिवस. 2023 इंग्रजी नवीन वर्षाचा शेवटचा दिवस. अमित म्हात्रे सरांना मगाशी खूप मित्रांचे जयेश फोन आले आणि त्यांनी सगळ्यांना नकार दिला आणि सांगितले मला 31 साजरी करायची नाही आहे कारण हा आपला सण नाही आहे. तर चला टॉस साठी या. तर संदेश भोईर रिडगर, सचिन लहाने बिंगारवाडी या आपण टॉस साठी. शेवटचा कॉल आहे. नाही, स्टेजवर त्यांना बोलवतो. या स्टेजवर बोलवतो आपण. मी संदेश भोईर आणि आपला एक प्रतिनिधी टॉस साठी पाठवला तर बरं होईल. रिडगर आणि मी विनंती करेन हरिग्राम. तर सचिन लहाने, संदेश भोईर यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर या. दोन्ही संघांना पुढच्या सामन्यासाठी आपण शुभेच्छा देऊया. हरिग्राम आणि रिडगर यांच्यामध्ये टॉस होणारे सामना पहिल्या फेरीतील 3रा सामना असेल. तर काय झालं तिथे एक्झॅक्टली? त्या पॅव्हलियन मध्ये काहीतरी भानगड सुरू आहे. आधीच सांगा. कोणीतरी रागावलाय, आमचा छोटासा फॅन आहे आणि त्याने तो पॅव्हलियन सर्व हलवून ठेवला. तर नक्कीच बघा, एका छोट्याशा चिमुकल्याने अख्खा पॅव्हलियन हलवलाय. ही ताकद आहे त्याच्याकडे. त्याचा काहीतरी अट्टहास आहे. तर संघनायक आले असतील तर टॉस होणारे रिडगर, टॉस होणारे आपण पाहतोय हरिग्राम यांच्यामध्ये. चांगली फाईट. 24 लाईव्ह इव्हेंट. आम्ही सर तिकडे पॅव्हलियन आहे ना, तिकडे काही क्रिकेटचे प्रेक्षक होते आणि त्यामध्ये एक छोटा बच्चे कंपनी होता. त्याचं नाव आम्हाला नंतर समजेल, पण त्यांनी 10 जणांना तिथून पळवलं. काय केलं असेल? त्याच्यामध्ये पॉवर आलेली आहे ती. तर कदाचित दुपारचं सध्या त्याला भूक लागली असेल आणि आज होणारच. आजच्या दिवसामध्ये अशा गोष्टी घडत जातीलच. एकाने 10 जणांना पळवलंय.
म्हणजे काय जोश असेल तिथे नक्कीच नितीन जॉईन झाले टॉस करूया आपण आलेत का दोघं नाही नक्कीच सागरजी आपण थांबूया रविवार 28/1/2024 जय बापदेव क्रिकेट संघ पाली खुर्द 2024 मध्ये आयोजित कुणाल तुळशीराम सेलके यांच्या वाढदिवसानिमित्त मर्दी षटकांचे सामने आयोजित केलेत माननीय श्री आनंद ढवळे माननीय श्री वैभव ढवळे प्रथम क्रमांक 20,000 भव्य चषक द्वितीय क्रमांक 10,000 भव्य चषक तृतीय क्रमांक 5,000 भव्य चषक प्रथम येणारे 12 संघ ग्रामीण संघ खेळले जातील आणि टुर्नामेंटची फी आहे 4,500. तर नक्कीच टॉस होणार आहे महेश जाधववाले संघनायक हरिग्राम आणि त्यांच्या विरुद्ध रिडगर तर सन्माननीय पाहुण्यांना मी विनंती करेन तर नक्कीच टॉस होते महेश जाधव अनुभवी क्रिकेटर सन्माननीय काशीनाथ पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस जिंकले थांबायचे आपण स्पर्धा मोठी आहे महेश जाधव आपण टॉस जिंकलाय निर्णय का असेल क्षेत्रक्षणाला पसंती दिली समोर रेडगर संघ आहे काय चेंजेस आहेत काय प्लॅनिंग आहे आज या रोमन ट्रॉफीमध्ये 40 धावांच्या रोखाचा प्रयत्न करू म्हणजे गोलंदाजी तुमची ताकद आहे जरूर शुभेच्छा असतील आपल्याला आज 31 आहे एन्जॉयमेंट आहे का यांचे पण संध्याकाळी मॅच विन झाले हो क्या बात आहे शुभेच्छा तर आता आलेत रेडगरचे संघनायक त्यांनी क्षेत्ररक्षण घेतलं बॅटिंग करायचे संघ आता मागच्या 1-2 आठवड्यामध्ये चांगला फॉर्ममध्ये आहे कसा रोमन ट्रॉफीमध्ये काय रणनीती आहे टॉस जिंकले तर प्रथम फलंदाजीच घेतले असते आम्ही कारण का फलंदाजी गेंद इस बार देखा जाए इस गेंद के ऊपर सिंगल मिला और सिंगल के साथ टीम का खाता ओपन हो चुका है स्कोर 1 तमाम दर्शक मैच देख रहे जीतने के लिए 24 बॉल में 60 रनों की जरूरत है वल्लभ टीम को वल्लभ टीम ने धाकटी के खिलाफ 5 ओवर में 60 रन इकट्ठा किए थे इस बीच लेफ्ट आर्म और विकेट से जोरदार प्रहार गेंद चली 1 बाउंस चौवा ठोक दीजिए बाउंड्री के बदौलत स्कोर 5 के घर में 5 पे स्कोर इस बार स्ट्रेट ड्राइव लेकिन लॉन्ग ऑफ खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे गुड फील्डिंग एक सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ टीम का स्कोर आगे बढ़ चुका है 6 के घर में सिक्स रन लेफ्ट आर्म और विकेट से जोरदार प्रहार कैच की संभावना लिया कैच लॉन्ग ऑफ फील्डर ने लॉन्ग ऑन के एरिया में जाकर और पहला झटका वाला टीम को बल्लेबाज चले बंटी के खुद मालिक नितिन पाटिल पूरी तरह से आज के दिन के लिए उन्हें सभी ऑपरेटर को माल भी देंगे और ढाल भी देंगी क्या बात है ऐसा कड़क आयोजन है क्योंकि ये बापदेव पाली 30 करेंगे क्यों नहीं करेंगे ऐसा थोड़ी कौन सा बंदा ऐसा है वो आज खाली हाथ जाएगा ये देखो हमारे भाऊ जी तैयारी में आए लेकिन बहन को बताना पड़ेगा
संभाल के। 30 बस है आज, क्या कौन किसी का किसकी विकेट। हाँ बिल्कुल नहीं, आज आज तो कोई रोक नहीं सकता, वो जाएंगे क्या करेंगे। अभी तो क्या है, याद आती ही रहती, हमारी गाड़ी पंक्चर हुई और उस तरह से इस बार देखा जाए काम फिट नहीं हुआ। 6-6 और बिल्कुल ये सम्मान दिया गेंद को। लिटिल मास्टर सुनील मनोहर गावस्कर साहब जी ने कह दिया है कि अच्छे गेंदों का सम्मान करो और खराब गेंदों को बॉन्ड लाइन के बाहर भेजो। इज्जत दिया गेंद को, एक सिंगल के साथ स्कोर पहुंचा 7 के घर में। जीतने के लिए अभी तक 53 रनों की जरूरत है, 53 रन चाहिए। इस ओवर की अंतिम बॉल शेष, आखिरी गेंद शेष। विजय मुकादम लेफ्ट आर्म और द विकेट से गेंदबाजी कर रहे। इस बार ऑन साइड के ऊपर खींचने का प्रयास किया, स्क्वायर लेग के ऊपर सेट रक्षण खराब हुआ है, लेकिन मिलेंगे इस गेंद के ऊपर एक। पहला ओवर खत्म हो चुका है, अंपायर विनोद पाटिल साहब हमें इशारा दे रहे हैं और पहले ओवर की समाप्ति के बाद इस स्कोर बोर्ड के ऊपर लगभग देखा जाए रन बन चुके हैं 8, 1 विकेट के नुकसान पे। दिन तैयारी के साथ है, क्या इस ऑपरेटर को दिया, कौन सा दिया है, ब्लैक बर्ड दिया है क्या, स्टॉक ले खंबा दिया है, नशा चढ़ गई इसको। वाह 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 वाह। और जीतने के लिए 52 रन चाहिए 18 बॉल में। मार जोड़ करो, तुमको बताता हूं इस नशे के बारे में क्या एक चीज है। क्या चाहिए, और कौन थका, विजय भाई स्टैमिना मजबूती का चाहिए, ऐसा नहीं। पावर इंपॉर्टेंट बात है, पावर कम है तो गोली खाओ। 8 स्कोर। शॉर्ट डिलीवरी हुक करने का प्रयास किया था, लेकिन ये वाइड गेंद है। तारकनाथ स्वर्गीय सर और विजय पांडे जी, अमित सर कौन सी गोली खाना है वो भी नहीं बताओ। वो जो इस बार एनर्जी कम होती है वो इंपॉर्टेंट बात है, बाकी तो कोई गलत हम नहीं कर सकते। लेकिन अंपायर की जोड़ी देखिए कैसे, बड़े मियां और छोटे मियां। और बस अपर कट, वीरेंद्र सहवाग की याद मिल गई है ना गेंद, उसको दिशा दो, दिशा देने में कामयाब। और 4 के साथ गोइन गेंद रन बन चुके 13। बार भी खुश यार। डीजे मास्टर ऐसे नहीं, कई लड़कियां उसके पीछे भी लगी हुई है ऐसे गाने बजने के बाद। सादे आदमी, सीधे साधे आदमी नहीं है, लेकिन माउंट के साथ स्कोर 13। निखिल पाटिल और हवा में जरूर मिड विकेट के ऊपर कैच, लपक लिया, गुड कैच। और इसी के साथ बड़ी मछली जाल में फंस गई है। वल्लभ टीम को दूसरा धक्का लग चुका है और टीम का स्कोर देखा जाए 13, लॉस ऑफ 2। थर्टीन देखिए आंकड़ा, ये जो 13 आंकड़ा है उसके, ये तो आंकड़ा क्रिकेट में अशुभ माना जाता है, लेकिन इस आंकड़े के ऊपर देखिए खतरा बन चुका है वल्लभ टीम के लिए। 10 रन बना के बल्लेबाज वापस चले गए हैं निखिल पाटिल। सफलता मिली इस बार देखा जाए दीपक मुकादम को, और नए बल्लेबाज प्रवीण पाटिल, रजत पाटिल इनका आगमन हो चुका है। बिल्कुल हमारे कमेंटेटर है, हेयर स्टाइल विराट कोहली जैसी, क्या बात है, आजकल क्या जमाना अलग है। चली चली चली, तू हारेगा मैं ऐसे कहता हूं। 4 रन डीजे, ठोकम ठोक।
34 मिनट हो चुके हैं। सागर मांडवकर जी ने देखा कि चलो भाभी जी के साथ व्हाट्सएप के बिजी रहे थे। यह ऐसा सिग्नल हमें मिल चुका है। हम जानते हैं हम पार किए बहुत। 17 स्कोर हो चुका है। इंसर्ट के ऊपर इस बार खेल दिया है। एक सिंगल जरूर मिलेगा इसको। खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे, गुड फील्डिंग। और एक सिंगल के साथ वल्लभ टीम का स्कोर 18 के घर में 18 पे स्कोर जा चुका है। 2 विकेट के नुकसान पे 42 रनों की अभी तक जरूरत है। मैदान के अंदर एक ही काम करो, गदाधारी भीम की याद करो। जो महाभारत में गदाधारी भीम के हाथ में जो गदा था वो खतरनाक था। और आज एक मैच तो सुपर 4 की निकलेगी, एक निकलेगी 100%। और ये गेंद देखिए आउटसाइड ऑफ स्टंप गेंद, बहुत ही बढ़िया गेंद। यस, यहां से जो विनर टीम होगी उनको हम विनती करते हैं कि आप किधर मत जाइए। हाँ तो इधर ही तुम 30 मनाओ, लेकिन अपने खर्चों से, नहीं तो आपको लगेगा जो करता है वो मटन भाकरी भी मिलता है। जोरदार हिट करने, आउट की संभावना, बल्ले का बाहरी किनारा, कॉट बिहाइंड। विकेट नंबर वल्लभ टीम का तीसरा गिरता हुआ, स्कोर 18, लॉस ऑफ 3 डीजे। शाम के टाइम के ऊपर देखिए नितिन पाटिल धुंधरे के साथ सभी नागोबा, नागिन डांस। बांग्लादेश का नागिन डांस यही खलास कर दिया था हिंदुस्तान में। जाओ जाओ नितिन, आज करो एंजॉय, सागर बिगर है सब। हम डरो मत, आज का दिन दोबारा नहीं आएगा। तो नए बल्लेबाज मैदान के अंदर जा रहे। अभी तो जीतने के लिए 42 रन चाहिए। प्रतीक पाटिल नए बल्लेबाज, जो हमारे स्कोरर जो है। और फाइनल का जो हमारा दिन है वो अगले साल है। अगले साल अंपायर दोनों आने का, फाइनल के दिन के लिए 18 रन और जीतने के लिए 42 रन चाहिए। मैच के अंदर चल रहे, हंसी मजाक के साथ हम जुड़ेंगे, नहीं तो सीरियस लोग अस्पताल में बहुत है। ओ अच्छी बॉल, इस बीच अपील डिमांड की अंपायर। ये रिवो या कैसा हो जाए भाई साहब? नहीं, इतनी हमारे पास थोड़ा जेब में पैसा कम है। अगले साल देखता हूं क्या करने का। ऑल मिड अंपायर का डिसीजन है, इतना कैमरा नहीं है पास। तो स्कोर ऑन साइड के ऊपर खींचा हुआ शॉट है, गैप में गेंद, एक सिंगल। और इसी बीच बैट गुड फील्डिंग, 2 रन जरूर मिलेंगे। सही जो इस बार विकेट कीपर ने मांग की थी, लेकिन क्या करेंगे, इतने कैमरे अपने पास नहीं है। जरूर हम कोशिश करेंगे अगले साल। लेकिन आपने मेन अंपायर से, जो बॉलर पे अंपायर है, उन्होंने स्क्वायर अंपायर से भी देखा कि किनारा लगा नहीं लगा हमें कुछ मालूम नहीं है, लेकिन रन तो बन चुके हैं। 20-40 चाहिए, 10 बॉल 40। एक सिंगल जरूर मिलेगा। स्क्वायर अंपायर के बगल से गेंद चली गई है, डीप स्क्वायर के ऊपर गेंद को फील्ड किया, एक सिंगल मिलेगा। आपके सिंगल नहीं मिल चुका है। और इसी बीच लगभग देखा जाए 9 बॉल जीतने के लिए 40 चाहिए। इस बीच जो स्ट्राइकर बल्लेबाज है प्रवीण, इनके ऊपर दारोमदार है, उन्हें आत्मविश्वास है कि इस मैच को मैं निकाल सकता हूं। राजेश भोईर, ये देखिए इस बार आउट। इस बार विकेट कीपर की चतुराई, बहुत ही बढ़िया विकेट कीपर, तेरी मैं तारीफ करता हूं। लेकिन विकेट नंबर मेरे हिसाब से चौथा वापस जा रहे। प्रवीण चले बैक टू द डकआउट। बाहर का खेल देखने की मजा ही कुछ और हो जाती है। लेकिन इन्होंने, ये हमारे साथी है, इन्होंने कह दिया कि हम 30 पास में नहीं है। उन्होंने ले कह दिया कि मैंने तिलक लगाए मस्तक के ऊपर वैभव शेर के। लेकिन क्या
तिलक लगाने से क्या दिखाना दिखावा करने वाले बहुत है, लेकिन दिखावा इंपॉर्टेंट बात है। देखिए हमारे मांडवकर साहब कैसे बिजी है, बातचीत चेहरे दोनों के बीच, यह इंपॉर्टेंट बात है। और जीतने के लिए 7 गेंदे 40 रन, 8 गेंदे 40। दिल्ली दूर है और गली में हमला करो। प्रतीक नहीं बल्लेबाज, गई बेहतरीन छक्का और आ गया 30 बस मनाओ, हो गया गेंद हक का बक का ठोक। को हम टेंशन देने वाले नहीं है। जोरदार एक बार ड्राइव देखने को मिल चुका, ऑफ ड्राइव लॉन्ग ऑफ के ऊपर गेंद, फील्डर मौजूद, गुड फील्डिंग विजय मुकादम द्वारा। और इसी बीच एक सिंगल के साथ ओवर खत्म हो चुका है। एक सिंगल के साथ देखा जाए तो इसी बीच स्कोर पहुंचे वर्ल्ड कप का 27। जीतने के लिए आखिरी 6 गेंदें शेष है और मेरे हिसाब से लगभग देखा जाए 33 रन चाहिए। 6 चेंडू विजयासाठी 33 धावांची गरज। बोला जय श्री राम, जय श्री राम। जय श्री राम और बोला गणपति बाप्पा मोरिया। महागुरु महादेव गाडगे साहेब इनकी जुबानी। 6 चेंडू विजयासाठी 33 धावांची गरज। 3 षटकानंतर वल्लभ संघाची धावसंख्या ती 27, 4 गाडी बाद 27। यस रेडगर कप्तान और हरिगाम कप्तान, आपको सूचना है कि आप रोहित पाटिल जी इनसे संपर्क कीजिए। संपर्क काय के लिए मुझे कुछ मालूम नहीं, लेकिन एक मेरा कहावत है कि दोस्ती काफी उधारी से माफी। 6 गेंदे 33 चाहिए क्योंकि इतना बड़ा आयोजन है, इससे खर्चा भी बहुत है और ये मेरे लगभग 6 दिन का टूर्नामेंट है और जो फाइनल है वो अगले साल है। ये इंपॉर्टेंट बात है। 1 साल बाद दिमाग क्या है, पाली वाले क्या करेंगे किसी को कुछ पता नहीं। और अच्छा है, अच्छा काम है। और हवा में टाइमिंग अच्छा नहीं है। कैच संभाल के भाई साहब, संभाल के लगिए के बॉल देखिए पहले। देखिए एक बॉल लगा हमारे भाऊजी को, यहां बैठना पड़ा, फिर भी एक हाथ में कैच लिया। ताकत है। कहते हैं ना कि आदमी क्रिकेट छोड़ता नहीं, क्रिकेट के ऊपर प्यार है। और टीम का स्कोर आगे बढ़ चुका है 28, 32 चाहिए। इससे क्या टुकु टुकु से क्या होगा, कुछ नहीं होगा। इससे खाली दबाव बढ़ता ही जाएगा। एक ही काम कुरुक्षेत्र के ऊपर कर्ण और अर्जुन के बीच जो मां घमासान युद्ध हुआ था, जैसे तीर चल रहे थे, तर्क से तीर निकालो और मारो। और ये देखिए इसीलिए प्रवीण दुगाड़े हमेशा कहते हैं देखो जानो परखो और मारो, गेंद को देखो और गेंद को मारो। ऐसा नहीं बल्ला हवा में चलाने से क्या फायदा है। अब दबाव बढ़ता जो हो चुका है, 3 गेंद शेष, 32 चाहिए, असंभव है। इस बार क्रॉस बैट से गैप में चौवा है क्या, जाएगी गेंद, बॉल की जीत, फील्डर की हार, गेंद बाउंड्री पार, ठोक नितिन। बाबू शाह हमेशा कहते क्या शॉट उनको शॉट नहीं आता, शॉट फुल टॉस और हवा में। ये देखिए बेहतरीन बाबू शाह का शॉट 6 रन के लिए। संघ पोहोचते 38 कडो पोल्ट्री फार्म, 31 ऑपर तंदुरी साईज, जिवंत कोंबडी 120 रुपये किलो, पत्ता बाबते क्रिकेट मैदान जवळ पाळी, संपर्क साधा एकनाथजी कडो। बेहतरीन काम,
भैया ए दिवाली खत्म होने के बाद पटाखे फोड़ने से कुछ फायदा नहीं। दिवाली है ना, तब तक पटाखे फोड़ा रहे आलम चाचा, क्या आलम चाचा का बाप भी उठ जाएगा। रनों से लगभग देखा जाए इस मैच को 15 रनों से इस मैच को जीता है। लगभग देखा भातन बड़ा टीम ने, वेल्डन भातन बड़ा टीम और हार्ड लक वाला टीम आपका हम आभार व्यक्त करते। अपना कीमती समय निकालकर अपने टूर्नामेंट में शानदार योगदान दिया। बढ़िया बैटिंग की इस बार प्रतीक ने, लेकिन ये बल्लेबाजी अपनी टीम के लिए विजय नहीं दे सके, लेकिन अपने लोगों का दिल जीता प्रतीक। आपको ढेर सारी शुभकामना, ऐसा ही खेल हो जाए आपके बल्ले से और आपको ढेर सारी शुभकामना आगे के टूर्नामेंट के लिए। हार्ड लक वाला टीम और वेल डन भातनपाड़ा टीम। मैन ऑफ द मैच का अवार्ड जाएगा नो डाउट विजय